थंबनेल वाचून आलाय ना तुम्ही या चॅनेलवर, नक्की त्याच विषयावर मी बोलणार आहे. तर चला आपण कुठल्या विषयावर बोलायचं आहे तो विषय मी झटकन क्लिअर करून टाकते. तर कट्टा मैत्रीचा आणि मी ह्या चॅनेलविषयी मला बोलायचं. नुसतं चॅनेलविषयी नाही, चॅनेलचं मी काय ॲनालिसिस करत नाही, पण त्या चॅनेलवरच्या ज्या ताई आहेत ना बोलणाऱ्या, वैशाली ताई त्यांचं नाव आहे, तर वैशाली ताईंच्या विषयी मी बोलणार आहे. तर आता मी का बोलणार आहे ते पण तुम्हाला सांगते, त्याचं कारण पण सांगते, असं मला बोलण्याची का वेळ आली ती. तर नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला. तर चला आता आपण विषयाकडे पटकन वळूया. तर झालं असं की चॅनेलवर व्हिडिओ पडला की या वैशाली ताईंची कमेंट आलीच, ते कॅमेरा पुसून घ्या, क्लॅरिटी नाही, म्हणजे सुरूच. बरं ठीक आहे ताई, मी बनवते, मी व्यवस्थित करते, असं तसं सांगणार. परत दुसऱ्यांदा ते तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स बरोबर नाही, तुमचा थंबनेल व्यवस्थित नाही, तुमचं टायटल व्यवस्थित नाही, असं सगळं सारखं सुरू. बरं मी पण काय बोलत नव्हते, वैशाली ताई ऐकताय ना तुम्ही, मी पण काय तुम्हाला बोलत नव्हते. मी म्हणायचे ठीक आहे बाबा, सांगतायत ना, यांना एक्सपिरियन्स आहे म्हणून आपण त्यांचं ऐकायचं. सुरुवातीला मला थोडंसं म्हणजे असं वाटायचं, ह्या राग येत नव्हता, पण मला असं वाटायचं की ह्या दरवेळी आपल्याला का टोकतात, दरवेळी ह्या आपल्याला का टोकतात हे मनात यायचं. पण बाकीचे लोक जे व्हिडिओवरती कमेंट करायचे, ती लोक म्हणायची छान, मस्त बनवलेत, किती सुंदर, किती हे. पण ह्या ताईंचं माझ्या साड्यांकडंपर्यंत लक्ष. पण चांगल्या कमेंट करायच्या, छान दिसताय, मस्त दिसताय, साडी उठून दिसते, असं. बरं असो, पण पुढं जसं त्यांची माझी ओळख वाढत गेली तसं कुठल्या तर माध्यमातून त्यांना माझा फोन नंबर मिळाला. आता तो विषय वेगळा आहे, त्याच्यावरती मी काही जास्त बोलणार नाही. तर फोन नंबर मिळाल्यानंतर वैशाली ताईंनी काय केलं, पहिला फोन मलाच केला आणि सरळ सांगितलं, ताई तुमच्या चॅनेलवरती ह्या चुका आहेत. म्हणजे तुम्ही टायटल, त्याच्याखाली तुमच्या चॅनेलचं लिंक, त्याच्यानंतर तुमचा मजकूर झाल्यानंतर त्याच्याखाली व्यवस्थित हॅशटॅग लावले पाहिजेत, तुम्ही चुकीचे हॅशटॅग लावलेत. त्याच्यानंतर त्याच्याखाली तुमचा कीवर्ड्सच्या खाली तुमच्या चॅनेलच्या जुन्या व्हिडिओच्या लिंका, असं सगळं ढीगभर सांगायला सुरुवात केली. पण मी फॉलो करत गेले, फॉलो केलं नाही असं नाही वैशाली ताई, मी तुमचं नेहमी ऐकतच आले, मी कधी तुम्हाला डिस्टर्ब केला नाही किंवा आणि मी व्हिडिओ पण बनवला, मला काही राग नाही म्हणून. त्या लिहितात आणि राग धरू नका म्हणून. पण मला हा नेहमी प्रश्न पडायचा की ह्या वैशाली ताई माझ्या मागं का लागतात, का मीच त्यांना दिसते, काय त्यांना गरज आहे. दरवेळी प्रमिला ताई तुमच्या चॅनेलमध्ये सुधारणा करा, थंबनेल बदला, टायटल आकर्षक ठेवा, फॉन्ट बदला टायटलचा, किंवा थंबनेलमध्ये हुक तयार करा, असं ढीगभर. आता फोन यायला लागल्यानंतर अक्षरशः मला दिवसातनं 3 वेळा फोन, 4 वेळा फोन, रात्री 10 वाजता फोन, असं करून ना त्यांनी मला असं हे केलं. मी पण त्यांचं ऐकत गेले. हो, मी तर कशाला राग धरते, मी नाही राग धरला, मी त्यांचं ऐकत गेले. आणि चमत्कार सांगते, आता हे सगळं त्यांच्याविषयी सांगण्याचा उद्देश मी सांगते, ज्या गोष्टी आपण टेक्नो चॅनेल बघतो, टेक्निकल चॅनेल असतात, तिथं त्यांनी नंबर दिलेला असतो. ते म्हणतात ह्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा, आणि कॉन्टॅक्ट करतात तेव्हा ते सांगतात 2 वळी जरी बदलायच्या असल्या ना, तुमच्या 2 वळी 2000 रुपये मागतात. 2 शब्द बदलायचे असतील ना तरी पण 500 रुपये मागतात. पण ह्या ताईला काय पडली, हिनं उठसूट माझ्यावर अक्षरशः एवढी मेहनत घेतली आणि मला ना तिच्याविषयी आज व्हिडिओ बनवायला भागच पडलं. आता सांगण्याचा मुद्दा आहे की एवढे सगळे यूट्यूबर आहेत, कोट्यावधी, समुद्रात आपलं चॅनेल म्हणजे एक बारीक सखडा एवढा जो डोळ्याने दिसणार नाही, त्याला सूक्ष्मदर्शकाखाली बघायला पाहिजे. त्या चॅनेलविषयी ह्या ताईनं इतकं सांगितलं, एवढे सगळे लोक असतात, पण
त्या ताईनं मला ठोकून 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 सरळ केलं. सरळ केल्यानंतर विषय असा झाला की व्ह्यूज यायला लागले आणि तिनं एक पण मला सांगितलं की व्हिडिओ कुणाचा पण असू दे, कुणी पण अनसबस्क्राईब केलेलं असू दे, आपण त्याला अनसबस्क्राईब करायचं पाप कधी करायचं नाही. मग मी तिच्याकडे जास्तच अट्रॅक्ट झाले. पण एवढ्यावरती थांबलीच नाही. माझा व्हिडिओ पडला की तिचा लगेच फोन केला की दुरुस्ती सांगितलीच अजून पण. आणि दुसरी गोष्ट मी सांगते मनापासून अंतःकरणापासून, ती काय म्हणते, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेवटी जे तुमची लिंक लावता, आता माझा असू दे नाही कुणाचं पण असू दे, लिंक लावल्यानंतर धडाधड तुमचे खाली व्हिडिओज दिसतात, तर ते व्हिडिओ पण पाहायचे. एकाचा एकच व्हिडिओ बघून थांबायचं नाही, त्याचे 3-3 व्हिडिओ पहा. कोण सांगते हो एवढं? कोण नाही सांगत. पण तिनं मला सांगितलं आणि मला तिच्याविषयी इतका आदर निर्माण झाला की मी म्हटलं ही फटकळ असून देखील प्रेमळ पण आहे. कधी पण प्रश्न विचारा, रेडी. आणि बिचारीचं ह्याचं पण म्हणजे व्यवसाय असतो बघा. आता मी तिची काय ॲड वगैरे करत नाही, पण हे बघा, हे तिचं शलाका मसाला मी मागवून घेतला. ती सांगते ना चॅनेलवर, वैशाली ताई, हे बघा ऑल इन वन शलाका मसाला, घरगुती शलाका मसाला पण हा मी मागवून घेतला. मला बघायचं होतं ती एवढी बोलते ना, तर खरोखर तिच्या ह्या मसाल्यामध्ये काय दम आहे ते. आणि हळद घरगुती म्हणते, मुंबईत राहते, पण खरोखर ते घरगुतीच आहे. खरोखर ते चांगले आहेत. मी स्वतः वापरून बघितलेत. त्यामुळं ती जे बोलते तेच ती करते, ह्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास बसला. पण ताई, मी आता मला जेवढं जमल तेवढं, मला आठवल तेवढं मी सांगितले. अजून भरपूर काय आहे सांगण्यासारखं, परंतु मी एकच सांगते, मी शेवटी या व्हिडिओच्या तुझ्याविषयी खरं म्हणजे 2 पार्ट मी बनवणार होते, पण असो, हा एक व्हिडिओ मी बनवते. तो वैशाली ताई तू पूर्ण बघ, मग तुझं मत सांग. आणि मला जर वाटलं ना तुला अजून काही सुचवायचं असेल तर सुचवून मी दुसरा पण तुझ्यासाठी व्हिडिओ बनवेन. तर असो, तर जेव्हा ताई तू तुझा हे तयार करतेस ना, रेसिपी आहे ना, आणि तो बनवल्यानंतर त्याची टेस्ट, त्याचा एक तुकडा घेऊन तो लेकीच्या तोंडात घालतेस ना, तेव्हा मला असं गलबलून येतं. का तू माझी काही सख्खी बहीण नाहीस किंवा मी तुझी सख्खी बहीण नाही, पण गलबलून काय येतं की ही इतकी चॅनेलविषयी इतकी जागरूक करणारी ताई, इतकी मऊ फणसासारखी, ती घास घालतेस ना लेकरच्या तोंडात, तेव्हा मला गलबलून येतं. का सांगू तुझं एकेरी पालकत्व आहे ना, एका हातानं तू करायला लागलीस काम. तुझा नियतीने तुझा उजवा हात नेहला, तिचे पती गेले, पण तरी देखील तू दुसऱ्याच्यासाठी इतकं करतेस. तू फटकळ आहेस पण मनाची दिलदार आहेस. तू फटकळ आहेस पण तू समजदार आहेस. तू फटकळ आहेस पण तुझ्याकडे धीर आहे. तू फटकळ आहेस पण तुला दुसऱ्याचं हित बघण्याची जी तुझी इच्छा आहे ना, सलाम. त्या तुझ्या इच्छेला सलाम. आणि तू जो इतरांविषयी भाव ठेवलास ना, तो चॅनेलवर कुठंच बघायला मिळणार नाही. म्हणजे चॅनेलवर नाही, यूट्यूबवर कोण देत नाही. फुकट कोण कुणाला सल्ला देत नाही, कुणाचं हित बघत नाही. तू जे सांगतेस ना, कुणीही असू दे, ओळखीचं असू दे नसू दे, त्याचा व्हिडिओ समोर आला ना, बघा, त्याला करा सबस्क्राईब, करा त्याला सपोर्ट. कोण सांगत नाही. आणि एक तू मला सांगितलेस लाईव्ह घ्यायची नाही, शॉर्ट टाकायचे नाही. मी अजिबात लाईव्ह घेत नाही, अजिबात शॉर्ट टाकत नाही. तू सांगशील तेच हॅशटॅग लावले, तू म्हणशील तसेच कीवर्ड तयार केले, सगळं तुझं ऐकलंय. आणि तुझ्या ऋणात राहून मी शेवटी एवढंच म्हणेन की माझ्या चॅनेलला पुढं नेण्यासाठी तुझा सिंहाचा वाट आहे. सगळं दुःख विसर आणि पुढे जा. तुझे परदेशात जातात ना हे मसाले, ते आता लोक मंगळावर पण राहायला गेले, तर तिथंपर्यंत पण जाऊ देत. अशा माझ्याकडून तुला मनपूर्वक शुभेच्छा आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.